Hi Sneha. Hi Sarang. Hello. Hello, Minal. Today's podcast is much special कारण we are shooting overseas today. So या दोघांना probably me I know them from their dating days. So we go very long history back. आणि आज ते दोघंही जर्मनीमध्ये सेटल्ड आहेत. आणि हा सगळा त्यांचा जो प्रवास आहे आय थिंक गेल्या 5-6 वर्षांचा हा सगळा प्रवास आहे. फ्रॉम गोइंग देअर टू सेटलिंग देअर टू एव्हरीथिंग म्हणजे फ्रॉम फॅमिली चॅलेंजेस फायनान्शियल चॅलेंजेस टू एव्हरीथिंग. सो हा सगळा प्रवास आपण त्यांच्याच कडनं ऐकूया. वेलकम सारंग, वेलकम स्नेहा. Thank you so much. Thank you so much for this प्लीज opportunity. इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तू तुम्ही सुद्धा. काय करता? Okay. सो नमस्कार, माझं नाव स्नेहा देशमुख. मी पुण्यातून आहे. गेल्या 4 वर्षापासून मी जर्मनीत राहते. अँड आय एम अन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन. आय हॅव वर्क इन इंडिया फॉर अ फ्यू इयर्स आणि आता इथे काही वर्षांपासून मी जॉब करते इन जर्मन लँग्वेज. अँड आय एम कनेक्टेड टू यू सिन्स 2014 सारंगमुळे. अँड आय हॅव डन अ फ्यू मनी उपासनास आणि गेल्या 3 वर्षात सगळे कोर्सेस जे होते ते सगळे आम्ही ऑनलाईन करतोय अँड वी मेक शुअर टू अटेंड ऑल द कोर्सेस. अँड दिस इयर सो यू कुड कम डाऊन फॉर शिवम. येस, वी फ्ल्यू विच वॉज ऑल द वे फ्रॉम जर्मनी ग्रेट. स्पेशली शिवोहमसाठी. सो आणि शिवोहमचा एक्सपिरियन्स खूपच फिनॉमिनल होता आमच्यासाठी. तो आम्हाला खूपच मजा आली. सो ग्रेट. या लुकिंग फॉरवर्ड. येस येस. सारंग. हॅलो. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सारंग पतंगे. मी पण पुण्याचाच आहे. गेली 9 वर्ष जर्मनीत राहतोय. आधी स्टुडंट म्हणून आलो होतो, मग जॉब सुरू केला. मग आता मी हेड ऑफ ग्लोबल ऑटोमेशन एका ऑटोमोटिव्ह कंपनीमध्ये काम करतोय. आणि मी स्नेहाला किंडर गार्डनच्या दिवसांपासून ओळखतोय. एका क्लासमध्ये होतो. या आणि रिअली ग्रेटफुल फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी की तुमच्या सगळ्यांशी बोलता येतं, एक्सपिरियन्सेस शेअर करता येत आहेत. Yes. So tell us, how was your journey and how did all of this help you with that? आय वुड स्टार्ट. सो आय कम फ्रॉम अ मिडल क्लास बॅकग्राऊंड आणि मिडल क्लास कंडिशनिंग ज्या सगळ्या होत्या. सो माय फॅमिली बॅकग्राऊंड किंवा फायनान्शियल बॅकग्राऊंड लहान असतानापासून इट वॉज फाईन, बट इट वॉज नॉट ग्रेट किंवा हार्डशिप्स होत्या काही. आणि माझी पर्सनॅलिटी अशी होती की खूपच इनसिक्युअर किंवा काय म्हणतात त्याला, खूप हळवी आणि दडपणात असलेली. आणि म्हणजे आय रिमेंबर तुला थोडस जरी बोलायचं तर लगेच भरून यायचं. इट्स येस, डिफिकल्ट टू येस, एक्सप्रेस. सो येस. मच ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी. सो एक्सप्रेशन कधी कळालंच नाही, म्हणजे एक्सप्रेस कसं करायचं किंवा कसं करतात किंवा अ, कुठल्याच प्रकारचा गायडन्स नव्हता. आणि कधी कधी असं होतं ना की म्हणजे यू हॅड दॅट टाइम वेन यू डिड दॅट, पण द टाइम वॉज ओव्हर, बट यू स्टील कंटिन्यू विथ दोज कंडिशनिंग्स अँड बिलीव्स इवन वेन द कंडिशन इज अराउंड हॅज प्रोग्रेस्ड ऑर इव्हॉल्व. सो त्याच कंडिशनिंग मध्ये होतं. आणि नाव वेन आय लुक ॲट व्हॉट आय हॅव कम, लाईक द वे वी हॅव कम अहेड, म्हणजे वी आर रिअली थँकफुल. म्हणजे तुम्ही भेटला नसता तर काय करत असतो आम्ही, आय डोंट नो. त्याच हार्डशिप्स मधून तेच लाईफ पुढे करत असतो. सो आय वुड आय समराईज अ फ्यू थिंग्स की मला मनी उपासनामधून काय काय किंवा आपल्या सगळ्या ह्याच्यातून काय काय शिकायला मिळालं. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग किंवा द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आर मनाच्या त्रास, जो मनाचा त्रास होतो त्याच्यापासून जी मुक्ती मिळाली. म्हणजे आधी असं वाटायचं माझे मनात जे विचार येतात ते माझेच आहेत, पण वेन यू एक्सप्लेन इट ओव्हर अँड ओव्हर अगेन, आणि हे तुम्ही आधी पण सांगायचं पण ते कळण्याची माझी मानसिकता नव्हती तेव्हा. अँड आय वुड से की इट इज वेन यू ऑलवेज से इट इज लाईक अ पास, लेट इट पास लाईक अ क्लाउड. सो ते कळतंय आणि ते वापरता येतंय. म्हणजे आय वुड गिव्ह अ फ्यू एक्झाम्पल्स पुढे की कसं ते आम्ही म्हणजे मी तरी वापरायचा प्रयत्न करते. सो वन इज दॅट की मनाच्या सफरिंग पासून मुक्त झालोय. सेकंड इज लास्ट इयर आमची फायनान्शियल सिच्युएशन, म्हणजे लास्ट इयरची मनी उपासना वॉज रिअली अमेझिंग फॉर अस. आमची फायनान्शियल सिच्युएशन किंवा आमची म्हणजे लाईफ एकदम मस्त चालली होती. अचानक आमच्या दोघांच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम झाले. इट फेल्ट लाईक अ बॅड मूवी दॅट वी सी, राईट. म्हणजे असं काहीच प्लॅन एकदम अचानक आलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे द कन्सेप्ट फ्रॉम मनी उपासना लास्ट इयर, फॉर एक्झाम्पल दिस कन्सेप्ट ऑफ स्कॅरसिटी कॉन्शियसनेस, त्याच्यातून बाहेर पडा. आणि आपल्याकडे भरपूर आहेत.
अँड यू ऑल्सो मेन्शन अ स्मॉल, म्हणजे असं मध्ये मध्ये तुम्ही काही शब्द मेन्शन करता की काउंट युअर ब्लेसिंग्स. सो वी स्टार्टेड काउंटिंग आर फायनान्सेस विच वी हॅव. आणि ते मोजल्यानंतर जी सिक्युरिटी मिळाली आम्हाला, जी जो आधार मिळाला, रे भरपूर आहेत, वी वर आरसेल्व्स व्हेरी सरप्राईज, ओ अच्छा एवढ्या आहेत. आणि जो आधार मिळाला आम्हाला त्याच्यानंतर की फायनान्शियल सिक्युरिटी मिळाली, आर रिस्पॉन्सेस टू द अदर चॅलेंजेस विच वर देअर दे चेंज्ड. आणि तिकडून सगळा गेम बदलायला लागला लास्ट इयर. सो इनसाईट जे मिळतात, म्हणजे नॉट जस्ट इन द लेक्चर्स, ते तर आहेच आहे, पण अलॉंग विथ दॅट इन शेअरिंग दॅट वी डू किंवा वी हिअर फ्रॉम पीपल, ते खूपच म्हणजे भारी आहे. आणि ऑनलाईन करण्याचा सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज आहे की तुमच्या मेंटल स्टेटमध्ये असताना तुम्ही ते बघू शकता. प्लस वी रिपीट द सेशन्स अ लॉट ऑफ टाइम्स. सो पहिल्या ह्याच्यात नसेल काही कळालं, म्हणजे वी वॉच द सेशन्स मोर देन वी वॉच एनिथिंग एल्स, किंवा दिस इज आर ओनली एंटरटेनमेंट आय वुड से दॅट वी डू. सो भारी आहे हे सगळं. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय इट हिट मी, किंवा माझं जेव्हा कळायला लागलं खरंच मला वाटलं, दॅट वॉज 2022ची मनी उपासना मुंबईच्या सेशन मधली, वेन यू रिअली एक्सप्लेन इन अ व्हेरी बेसिक मॅनर की यू आर नॉट युअर माइंड नॉट युअर इंटेलेक्ट नायदर द बॉडी. ते एवढं भावलं सेशन मला. आय वॉच्ड इट 15-20 टाइम्स मिनिमम. आणि सो त्यातले जे डायलॉग्स तुमचे असतात, आय मीन वी रिअली हॅव फन वॉचिंग द सेशन्स. सो स्पेशली मुंबईचे सेशन्स खूप आवडतात आम्हाला. सो ओके. असं म्हणू नकोस, पुन्हा ऑल्सो. सो त्याच्यात जे एक्सप्लेन केलं होतं तुम्ही, आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग दॅट अँड युझिंग दोज कन्सेप्ट इन माय लाईफ. फॉर एक्झाम्पल, माझी आजी वॉज नॉट वेल अँड आय वॉज ऑन अ ट्रिप टू इटली. बिंग अन आर्किटेक्ट, द रोम ट्रिप वॉज रिअली अ ड्रीम फॉर मी. आणि त्या सिच्युएशन मध्ये असताना आजीला अचानक ब्रेन हॅमरेज झालं अँड विदिन 2 days एव्हरीथिंग हॅपन अँड शी पास्ड अवे. आय स्टील रिमेंबर. आणि आम्हाला ते जाता आलं नाही. आणि आय स्टील रिमेंबर आजीची जी प्रोसेस चालू आहे साईडला, आय एम वॉचिंग इट ऑन दी अदर ॲप लाईक फोन. आणि साईड बाय आय एम वॉचिंग दिस सेशन अगेन टू मेक माय कन्सेप्ट क्लिअर. आणि तिकडे जे स्ट्राईक झालं बेसिकली की यू आर नॉट कनेक्टेड टू समबडी एल्स ओनली विथ द बॉडी, इट इज बियॉन्ड दॅट. आणि त्याच्यामुळे म्हणजे दॅट वन शिफ्ट चेंज अ लॉट ऑफ थिंग्स. कारण अदरवाईज मी खूप गिल्ट कॅरी केलं असतं, अरे मला जाता नाही आलं, व्हॉट एम आय डुईंग. बट आय वॉज ॲब्सोल्युटली इन पीस विथ माय सेल्फ वेन ऑल ऑफ दिस हॅपन्ड. आणि आय एम स्टील ॲट पीस, म्हणजे लढायला येतं कधीतरी, भरून येतं, नाही असं नाही. पण आय नो आय हॅव टू लेट इट ऑल्सो गो. आणि म्हणजे दोन्ही करता येतं ते. सो हा माइंड गेम जो आहे तो खेळता येतोय. दॅट इज व्हेरी नाईस. वन ऑफ द रिअली मोस्ट ॲडव्हान्टेजेस थिंग. आणि सेकंड एक्झाम्पल आय वुड से अबाउट दिस माइंड बॉडीचं जे आहे, माझा लास्ट इयर जे सांगितलं मी, वी बोथ वर डुईंग वेल, वी आर डुईंग वेल. पण लास्ट इयर आम्ही जॉब स्विच करण्याच्या प्रोसेसमध्ये होतो. अँड ॲट दॅट टाइम म्हणजे असं झालं, करणारच होतो, पण द सिच्युएशन वॉज नॉट दॅट ग्रेट. सो वी डिसाइडेड ओके टू डू दॅट लेटर. आणि वेन आय वेंट टू द अप्रेझल पिरियड, आय वॉज डुईंग रिअली फाईन इन माय प्रिव्हियस जॉब. अप्रेझल पिरियडमध्ये गेल्यानंतर तिकडे म्हणजे इन्स्टेड ऑफ getting an appraisal or increment, I was being told that we have to let you go because the company is not doing well. And I knew that because past 1.5 years we did not have any projects and I was the last one to go in. So that was obvious that I come first one out. So म्हणजे हे डिस्कशन चाललंय, ते आम्ही बसलोय सगळे आणि वी आर टॉकिंग अबाउट दिस. ते मला एक्सप्लेन करतात की हाऊ इट हॅपन्ड ऑर व्हॉट इट हॅपन्ड. 2-4 शब्द ऐकले असेल, त्याच्या पुढे आय वॉज ब्लँक. माझा इंटरनल डायलॉग वॉज ओके, आय एक्सेप्ट दिस, व्हॉट नेक्स्ट. आणि तो माइंडचा दंगा असतो, अरे बापरे असं झालं, हे झालं, ड्रामा. मीच का? ड्रामा, हा मीच का, वाय मी सिंड्रोम, त्याच्यात मी पडले नाही. आय कुड एक्सेप्ट दॅट सिच्युएशन वेन थिंग्स वर हॅपनिंग विथ मी. आणि आय वॉज फाईन विथ इट. आय सेड ओके, व्हॉट नेक्स्ट, हाऊ कॅन आय ओव्हरकम दिस सिच्युएशन, किंवा मी काय करू शकते आता. आणि मला काहीतरी एक गोष्ट आठवली विच वॉज इन माय फेवर, विच हॅपन इन माय फेवर. आय जस्ट आस्क्ड देम इफ वी कुड नेगोशिएट इन सच अ मॅनर. दे वर ॲब्सोल्युटली हॅपी टू डू दॅट. आणि एव्हरीथिंग टर्न्ड आउट सो परफेक्ट. म्हणजे इतकं मस्त झालं, सगळं घडून आलं, द स्विच बिटवीन वन जॉब टू द न्यू जॉब. आणि
त्या And it got a दोन्ही good ट्रिपचं compensation also, right? I एक्झॅक्टली. remember that. Yeah, you got या a good सो काही compensation. महिन्याचा जो डिफरन्स होता त्याच्यात माय पेरेंट्स विजिटेड मी 1.5 मंथ्सची आम्ही युरोप ट्रिप केली छान. म्हणजे आय हॅड नेव्हर इन माय लाईफ एक्सपिरियन्स सो मच फ्री टाइम विथ देम. सो दॅट वॉज रिअली नाईस. त्याच्यानंतर मी जॉब ॲप्लिकेशन्स चालू केले आणि म्हणजे त्यांची ट्रिप झाल्यानंतर मी जॉब ॲप्लिकेशन्स चालू केले. अँड त्या ॲप्लिकेशनमध्ये एका महिन्यात मी ॲप्लिकेशन्स केले. मला 5 इंटरव्ह्यू कॉल झाले अँड आय गॉट सिलेक्टेड इन ऑल ऑफ देम. अँड आय वॉज रिअली Oh, हॅपी टू रिजेक्ट म्हणजे राईट रिजेक्शन ईमेल्स फॉर द फर्स्ट टाइम की मी त्यांना रिजेक्ट करते. आय एम नॉट बिंग रिजेक्टेड. आणि नवीन जॉबमध्ये आता 30% हाईक पण आहे विच इज अ लॉट कम्पेअर्ड टू वॉट यू म्हणजे जर्मनीमध्ये 30% इज अ लॉट. सो हे जे सगळं घडून आलं त्या पिरियडमध्ये म्हणजे आम्ही प्लॅन पण इतकं भारी नसतं केलं जेवढं ते भारी घडून आलं. अँड wow. बिकॉज वी वर रिअली ॲट पीस म्हणजे माहितीये वी डिझर्व वी नो दॅट वी विल कम आउट ऑफ दिस अँड वी डिझर्व टू. ते कसं होईल हे एक्सेप्टन्स मोडला जसं जसं होतंय त्यामध्ये ते घडत गेलं आणि इट वॉज रिअली मॅजिकल. आणि शिवमला येणं वॉज अनादर म्हणजे शेरी ऑन द टॉपच मी म्हणेन. कारण म्हणजे हे सगळं एक्सपिरियन्स केल्यानंतर वी सेड आय वॉन्ट टू फ्लाय. म्हणजे दरवर्षी आम्ही डिसेंबरला येतो पण सप्टेंबरमध्ये वी सेड येस वी वॉन्ट टू फ्लाय अँड विल मेक इट वर्क आउट. सो खूपच मस्त ते घडून आलं सगळं. आणि खूप म्हणजे वेन यू से एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ तो जो एक्सपिरियन्स होता ह्या लास्ट इयरचा तो म्हणजे वी कुड रिअली सी दॅट एव्हरीथिंग इज बिंग टेकन केअर ऑफ आणि सगळं मस्त घडतंय मजेत होतंय. आणि आणि नेहमीच आमच्या मनाप्रमाणे होतं असं नाही. जे बऱ्याच वेळा चॅलेंजेस येतात जे अनएक्सपेक्टेड आहे किंवा काय. पण द वे वी लुक ॲट थिंग्स हॅव रिअली चेंज. पर्स्पेक्टिव्ह चेंज झाल्यामुळे ते चॅलेंजेस फेस करता येतात आणि खूप सहज ते होतंय. सो आणि प्रॉब्ली जेव्हा मनाविरुद्ध घडत नाही, देर इज अन अवेकनिंग देअर मोर. कारण एक्झॅक्टली. जेव्हा मनाबरोबर चाललेलं असतं तेव्हा यू आर ऑब्व्हियसली व्हेरी हॅपी. या पण वेन इट इज नॉट अ फेवरेबल सिच्युएशन, अशा सिच्युएशनला हँडल करणं आणि डील करणं, दॅट इज अन अवेकनिंग ऍक्च्युली. एक्झॅक्टली. सो आय वुड कम टू दॅट की शिवहोम नंतर यू नो व्हॉट हॅपन्ड म्हणजे समथिंग हॅपन्ड विच वॉज रिअली अनएक्सपेक्टेड फॉर अस. अँड त्या स्टेटमध्ये म्हणजे ते कळाल्यानंतर थोडा त्रास झाला सुरुवातीला. बट आफ्टर दॅट आय कुड इझिली कम आउट ऑफ दॅट. आणि म्हणजे तो शिफ्ट एवढा मोठा होता अदरवाईज मी खूप त्रास केला असता स्वतःला आणि वुड हॅव बीन इन अ व्हेरी डिफरंट वे. पण शिवोहमची जी अंडरस्टँडिंग मिळाली त्याच्यातून आणि डिटॅचमेंट म्हणजे तुम्ही जे म्हणता नेहमी की आयडेंटिटी पासून मुक्त व्हा आणि आतमध्ये जे तत्व आहे त्याला त्रास करून घ्यायची काहीच गरज नाहीये. सो तुझं इंटरनल पीस आलाय दॅट इज रिअली अमेझिंग. खूपच मस्त वाटतं. आय एम सो आय प्राऊड वुड ऑफ लेट यू. सारंग ऑल्सो टॉक. Yes, that's what I was going to say की let's share some time for Sarah. हो हो. Yes, नाही हिचं हिचं एक संपवण्याआधी मला एक सांगावंसं वाटेल की तिचं बॅकग्राऊंड जे मी आधी बघितलंय की ऍब्सोल्युटली घराबाहेर पडायला कम्फर्ट नाही किंवा अं, अं, स्वतःला सेल्फ सॅबोटेज इतकं करून घेणं की आर्किटेक्टच्या वेळेला जेव्हा युनिव्हर्सिटीला जायची तेव्हा बसनी वगैरे जायची आणि मॉडेल्स वगैरे असतात ते त्या गर्दीमध्ये त्या बसमधून 1.5 तासाचा प्रवास वगैरे लांबचा वगैरे सगळं त्या ह्याच्यात आणि कदाचित म्हणजे there's some problem with your voice. काय आता हा ना, now it's okay, okay. मध्ये गेला आवाज तुझा पूर्ण. हा हा तर 7वी 8वी 9वी वगैरे जेव्हा खरंच खूप डिफिकल्ट सिच्युएशन होते तिच्या आयुष्यात तेव्हा लिटरली ती कॉलेजला वगैरे जाताना किंवा शाळेत जाताना बस अवॉइड करून ते 5 रुपये वाचून का काय करून चालत वगैरे जाऊन वॉटेव्हर खूपच जास्ती काटकसर वगैरे करण्याच्या मेंटॅलिटी माइंडसेट मध्ये होती. Many of us have done this, जे टिपिकल मिडल क्लास ह्याच्यातनं आहेत. एक्झॅक्टली. कारण पॉकेट मनी हा विषयच नव्हता फारसा. येस. आणि मग इफ यू वॉन्ट टू लिव्ह लाईफ किंवा एन्जॉय जरासं, तर मग ते बसचे पैसे, ते 6 सीटरचे पैसे वाचवणं आणि मग त्याच्यात एखादी सॉफ्टी खाणं किंवा ते आय थिंक वी ऑल हॅव डन दिस ऍट दॅट पॉइंट. पण जसं मगाशी पण ती म्हणाली की आज परिस्थिती वेगळी असताना पण आपण त्याच कंडिशनिंग आणि प्रोग्रामिंगनी वागत असतो. सो वी आर सो पॉवर्टी ड्रिव्हन ऍक्च्युअली इन रियालिटी. एक्झॅक्टली.
हो. म्हणजे डे टू डे चॉईसेस आधीचे आणि आत्ताचे भरपूर बदलत आले आहेत आम्ही बघतोय एवढ्या सगळ्या वर्षात. मणी उपासना करून, एक पहिल्यांदा शिवहोम करून, किंवा बाकीचे ऋणानुबंध असे प्रोग्राम्स करून, तर बऱ्याचशा गोष्टींमधले चॉईसेस कसे बदलत जात आहेत त्याचं खरंच एक चांगलं अंडरस्टँडिंग आलं आहे आणि ते होत जात आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी असं म्हणेन, एक सेलचा दोन सेल, दोन सेलचे चार सेल, त्या पॉवरच्या ह्याच्यात असतं. 2 to the power 4, 16 इयर्स असताना 10वी झाल्यानंतर मी पहिल्यांदा सरांशी हो. कॉन्टॅक्टमध्ये आलो. आणि आता 2 to the power 5, 32 इयर्सचा मी परत गेली मोर दॅन 50% ऑफ माय लाईफ आता मी जे बघतोय, तर 4+ टाइम मणी उपासना केले आणि EFT2, पॉवर टॅपिंग, असे बरेचसे वर्कशॉप्स करून, स्टे प्रोग्राम्स वगैरे करून, तर मी अगदी लहान यंग ॲस्पिरेशन्स घेऊन पुढे काय करायचं आयुष्यात, त्यावेळेला मी खूप असा स्टुडियस वगैरे होतो आणि मला IIT JEE एक्झाम क्रॅक करून IIT बॉम्बेचा कुठला एक स्पेसिफिक कोर्स करायची एकदम अशी हे ॲस्पिरेशन्स होती. आणि ड्युरिंग दॅट टाइम व्हॉट आय फाउंड, आणि मला एक्स्ट्रा करिक्युलर नाही म्हणणार मी, आउट ऑफ द सिलेबस वाचायची आवड होती. फिजिक्स वाचत होतो आणि त्याच वेळेला सर पण द पण तू सिक्रेटच्या फिजिक्स त्या वर्कशॉपमध्ये फिजिक्स बद्दल सांगायचे. आणि ते खूप रिलेटेबल वाटलं. कंटेंट एकदम सायंटिफिक बेस्ड असं वाटलं, रिलेटेबल वाटलं, आणि त्यामुळे कनेक्ट इझिली झालो. आईला पण जॉईन करून घेतलं. आई वॉज गोइंग थ्रू अ डिफरंट हेल्थ क्रायसिस ॲज सच बॅक देन. आणि या लहान होता सगळ्या. तुम्ही, म्हणजे आय रिमेंबर वेन शी हॅड द फर्स्ट डायग्नोसिस ऑफ हर सीए, आणि तुम्ही किती लहान होता सगळे, इवन तू, तेजस, वर व्हेरी यंग टू गो थ्रू ऑल दॅट. पण आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी हेल्प हर टू इवन रिकवर फ्रॉम दॅट, अँड इवन तुम्हाला कितीतरी स्टेबल राहायला या सगळ्या गोष्टींनी त्यावेळेला खूप मदत केली. हो, खूपच. तो एक एक मेंटल सपोर्ट आईसाठी फारच गरजेचा आणि महत्वाचा होता, बाय फॉलोइंग ऑल दीज थिंग्स. आणि मी असं म्हणेन की त्या 11वी 12वीच्या ह्याच्यात मी त्या अभ्यासामध्ये इतकं लागू होतं, आणि त्यासाठी नॉट जस्ट मोटिवेशन, इन्स्पिरेशन वगैरे, पण त्या व्यतिरिक्त काहीतरी प्रॅक्टिकल जगणं आहे आणि त्याच्यामध्ये टायपिंगने काही मदत होऊ शकते का, तिथून मी एक्सपिरियन्स करत गेलो. मी JEE क्रॅक करून IIT ला नाही जाऊ शकलो ह्याचा खंत होता मला. आणि त्यावेळेस कोणीतरी सांगितलं होतं वर्कशॉपमध्ये असताना की कदाचित ची अपॉइंटमेंट घेऊन बघ वगैरे, पण तेव्हा मी इतका लहान होतो की अपॉइंटमेंट म्हणजे काय आणि काय होऊ शकतं, त्यातनं काय येऊ शकतं, आय वॉज नॉट सो शुअर. तर नेव्हरदलेस आय डिड गॉट द सेकंड बेस्ट थिंग, NIT नागपूरमध्ये प्रवेश मिळाला. AIEEEचा रँक चांगला होता, विच वॉज स्टील बेटर दॅन द CETचं पुण्यातलं काही वेगळं मिळालं असं तर. नंतर तिथून 4 वर्ष, म्हणजे आफ्टर देन 12th स्टँडर्ड मी कधीच पुण्यात असा फुल टाइम राहायला कधीच नव्हतो. आणि त्यामुळे कदाचित थोडासा संपर्क सुटला असेल तर मी वर्षातनं एकदा कुठला स्टे प्रोग्राम असेल तेव्हा जॉईन व्हायचो. तिथला त्या ग्रुमिंगमध्ये एक वेगळंच कंडिशनिंग की पीपल फ्रॉम एव्हरीवेअर, ऑल काइंड ऑफ नेचर, सम व्हेरी स्मार्ट, सम. आणि मग तिथे मग तुमची ऍक्च्युअल काय म्हणजे तुमचं कम्पॅरिझन व्हायला सुरू होतं की यू थिंक दॅट यू आर द टॉपर फ्रॉम युअर स्कूल, बट नाव यू आर कम्पेअरिंग विथ. ऑल द टॉपर्स फ्रॉम एव्हरीवेअर. हा. आणि मेनी फ्रॉम CBSE अदर बोर्ड, आणि मी SSC बोर्ड वगैरे वगैरे. तर तेव्हा ते कम्पेअरिंग आणि मग त्या ह्याच्यात ट्राईंग टू कीप अप. आणि फ्रँकली मी त्याच्यात 7 पॉइंटर, म्हणजे हाफ ऑफ द स्टुडंट्स आर हुशार दॅन मी अँड हाफ ऑफ द स्टुडंट्स आर ढ दॅन मी, त्या दोन्हीच्या मध्ये मी एक्झॅक्टली परफेक्टली बसत होतो. तर तिथे सारखा एक कॉम्प्लेक्स, वाय डिडंट आय गेट इन टू IIT, वाय डिडंट आय गेट इन टू समथिंग एल्स, की जिथे. आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चूज केलं तेव्हा कुठेच असा विचार नव्हता की इथे पैसे जास्ती आहेत. तो कंटेंट मला आवडला आणि तिथून ब्रॉड काहीतरी शिकायला मिळतं, आणि नंतर स्पेशलाइज करता येतं या ह्याच्याने. पण तिथे नंतर त्यानंतर जॉब, ग्रॅज्युएट होतोय तोपर्यंत, पहिला जॉब मिळतोय तोपर्यंत वेळ लागतो. मग असा काहीतरी निवडणं की जेणेकरून मला मास्टर्सला
फास्टेस्ट तयारी असेल. अम, आणि मग तिथे जाऊन मग तिकडनं अशा रिमोट लोकेशनला की तिकडनं साध्या मास्टरसाठी ऍप्लिकेशन करायला इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, पोस्टल सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे, कुरिअर करायचा प्रॉब्लेम आहे, वॉट एव्हर. आणि ट्राईंग टू टार्गेट आयव्ही लीग इन्स्टिट्यूट इन अमेरिका, आणि ऑल ॲट द सेम टाइम की जिकडे आमच्या पर्सनल लाईफमध्ये बाबांचा पगार थांबला होता 2 वर्षापासून. मग आईचा हेल्थ क्रायसिस तोपर्यंत बरा होता, पण तिला दौंडमध्ये ट्रान्सफर झाली होती. म्हणजे विच मीन्स 1.5 तास जायला आणि 1.5 तास यायला असा ऍडिशनल प्रवास. आणि माझं स्वतःचं मास्टर्सला जायचं ॲस्पिरेशन. आणि आम्ही पैसे असे उपभोगले कधीच नव्हते इन अ वे की ठीक आहे एज्युकेशनसाठी लागतायत ते होते, अशी फार गरीब परिस्थिती नाही, पण एफडी मध्ये तरी गायब आहे किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केला आणि मग नथिंग, कधीच विकणं झालं नाही. तर बऱ्याच वेळा 1,000 रुपये बँकेत पैसे आहेत असे आई मला सांगते, आणि मी मास्टर्सचे ऍस्पिरेशन वगैरे सांगतोय, तर ते क्लॅश ऑफ काय करावं पुढे तो व्हायचा. आणि समहाव मे बी फॉर गुड US डिड नॉट वर्क आउट, आणि मी तो 1 वर्षाचा ब्रेक घेऊन 6 महिने जॉब करून त्यापुढे मास्टर्ससाठी अप्लाय करून त्यासाठी पुण्यात आलो होतो. आणि त्या ह्याच्यात मी पुण्यात आलो, आणि द फर्स्ट थिंग आय अटेंडेड वॉज युअर प्रोग्राम आणि उपासनाचं इंट्रोडक्शन. आणि तिथल्या तिथे दोघांनी ठरवलं की आपण दोघं एनरोल करूया. आणि दॅट वॉज ऑन द बॅकड्रॉप ऑफ अकाउंटमध्ये पैसे फार काही नाही आहेत. आईच्या सॅलरीतले डिस्पोजेबल इन्कम जो राहतो ऍक्च्युली खर्च करायला आफ्टर होम लोन्स आणि बाकीचे इत्यादी खर्च, हार्डली लेस दॅन 10,000 रुपीज ऍक्च्युअली डिस्पोजेबल इन्कम होता. आणि बाबांची सॅलरी बंद होती. आणि त्यातल्या त्यात मी तिकडे लांब होतो म्हणून आउट ऑफ डेस्परेशन अँड आउट ऑफ नाईलाजाने काही करता येत नाही, मी माझे पैसे कुठेतरी अडकले होते फॉर मेकिंग ऍप्लिकेशन्स. आणि अशा सगळ्या ह्याच्यात मी आलोय आणि मनी उपासनाला एनरोल करूया, ठीक आहे, ती ती टोकन अमाऊंट भरून सगळं केलं आणि त्यापुढची फी अवेलेबल होईल वगैरे. तर ती नेमकी जी 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 जॉबची लोकेशन मी सोडून आलो तिकडनं मला पुढच्या महिन्याचा अनएक्सपेक्टेडली ॲज अ सिक लिव्ह म्हणून म्हणजे राहिलेले जे काय यायचं होतं ते मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं, ते आलं आणि ती मनी उपासनाची फी वॉज टेकन केअर ऑफ. Okay. मग that was like many such बाउंटिफुल ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप जिकडे विचारही केला नव्हता की ते असं काय गृहित धरलं नव्हतं. आणि सगळा फोकस सगळं अटेन्शन याच्यावर होता की माझे अडकलेले 70,000 रुपये कधी कधी कसे रिलीज होतील आणि कधी मला त्यातनं मुक्ती मिळेल. की तो एक गिल्ट वेगळा असतो रादर दॅन द ऍक्च्युअल मनी अमाऊंट. तो एक गिल्ट वेगळा असतो की मी असं कसं झालं. आणि मग मास्टर्स ऍप्लिकेशन चालू आहेत, भरपूर ऍप्लिकेशन्स केले आहेत. जिथे ड्रीम टार्गेट केलं होतं की हे मिळावं आणि असं करावं, ते वर्कआउट न होता दुसरं काहीतरी होतं. मग तिथे स्कॉलरशिप मिळते का, मग फ्रान्समधल्या न्यूक्लिअर इंजिनिअरिंगच्या शिकण्यामध्ये मी ऑलमोस्ट असा इन्क्लाइंड होतो. आणि ऍट द सेम टाइम मग एव्हरी टाइम आय गॉट समथिंग न्यू, तो कम्पॅरिझन की हे चांगलं का हे चांगलं, त्यासाठी मग परत अपॉइंटमेंट्स. आणि या सगळ्या ह्याच्यात अंटिल फायनली मेकिंग दॅट राईट चॉईस अँड एक साऊंड डिसिजन घेऊन जर्मनीला येणं. आणि येईपर्यंत मग आल्यानंतर मग फायनली 1 वर्षानंतर ते पैसे मिळाले. म्हणजे बरी उपासनाचे त्यावेळेस मी नोट्स वगैरे वाचत होतो, तर ऑलमोस्ट एव्हरीथिंग गॉट अकम्प्लिश्ड, इन्क्लुडिंग अडकलेले पैसे, इन्क्लुडिंग बाबांची अडकलेली सॅलरी, इन्क्लुडिंग जे जे म्हणजे आई बँकेत काम करते आणि तिला ओडी नावाचं काहीतरी एक अकाउंट असतं की वेअर शी इज अलाउड टू टेक दिस मच लोन फॉर नो इंटरेस्ट. तर तिला ते ओडीचे पैसे कधी झिरो ठेवण्याची कधी सवयच नव्हती. आणि ते नंतर कधी त्या जर्मनीत आल्यानंतर 4-5 वर्षानंतर कधी तिला फायनली सगळे लोन्स फेडलेत आणि आता यू कॅन कीप दॅट ओडी ॲज झिरो अँड स्टार्ट युझिंग युअर सेव्हिंग्स अकाउंट इन प्लस. तर ते बघण्याची पहिल्यांदा ती कंडिशन. सो हा सगळा जो शिफ्ट आहे तो खूपच खूपच फायदेशीर होता. माइंडसेट बद्दल चेंज, मग डिझर्विंगनेस चेंज. आणि मी मी 6 लाखाचं लोन काढलं होतं मास्टर्सला येण्यासाठी. फॉर्च्युनेटली जर्मनी ट्युशन फी नसलेले कोर्सेस ऑफर करत होती आणि त्यामुळे ऑल एक्सपेन्सेस वॉज माय लिव्हिंग एक्सपेन्स. पण त्यातल्या त्यात पण 6 लाखाचा खर्च पहिल्या वर्षी, अजून 6 लाख जर लागले तर दुसऱ्या वर्षी. पण
आय समहाव एंडेड अप नॉट मेकिंग यूज ऑफ द अदर सेकंड इयरचा खर्च आणि त्या 6 लाखामध्येच भागवणं 2 वर्षाचं मास्टर रादर अजून मग इथेच पार्ट टाइम जॉब वगैरे करून करून. तर अशा ह्याच्यात सगळं कमीत कमी ह्याच्यात कसं बसतंय आणि कसं मिळवून घ्यायचं आणि लाईफ सेट करायची अशा ह्याच्यातच फोकस असायचा. तर ही अशी आमची वेगळीच जर्नी होती. त्याच्या पुढेही बोलायला बरंच काही आहे. मे बी आपण क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅटमध्ये तसं करूया. Definitely. No, now we are more interested in knowing ki from there to where you are currently right now. And हे सगळं करताना जसं मगाशी पण ती म्हणाली की तेव्हा जो स्कॅर्सिटी कॉन्शियसनेस आहे आपल्या सिस्टम मध्ये, हाऊ डिड ऑल दिस चेंज? म्हणजे आय वुड स्टार्ट विथ दॅट की आधीची परिस्थिती होती फायनान्शियली फॉर एक्झाम्पल की काटकसर आणि आय एम अ हाफ मारवाडी सो ते पण ट्रेड्स माझ्यात आहेत. त्यामुळे अति काय म्हणतात साठवणे किंवा फक्त म्हणजे म्हणजे असा प्रश्न पडायचा मला पैसे का कमवतात फक्त साठवायला किंवा येऊन जात आहेत पण ते पैसे उपभोगता येणे हे आता आम्हाला जमतंय अँड वी आर डुईंग दॅट हॅपीली. म्हणजे खूपच सहज पैसे खर्चही होतात अँड वी हॅपीली पेईंग सो दॅट वॉज आय मीन दॅट्स नॉट इझी ॲज यू से इट लाईक आपण देताना पैसे असं हां आय एम सहज टेकिंग दिस सर्व्हिस अँड सहज होतंय सगळं. आणि फायनान्सेस बद्दल पण खूप असं काय म्हणतात त्याला हे वाढलंय इन्फॉर्मेशन किंवा करता येत आहेत पैसे मॅनेज ग्रो आणि म्हणजे ट्रॅक करता येतात पैसे आपल्या पैशांचं काय होतंय हे आधी कधीच इट्स जमत मोर नव्हतं. सॉर्टेड, राईट? म्हणजे एक्झॅक्टली आता व्हेरी सॉरी. फायनान्सेस पैसा, नाहीतर लहानपणापासून पैसा इज ऑलवेज प्रॉब्लेम. या अभ्यास का करायचा? पैसे कमवायला. हे का करायचं? पैसे कमवायला. काटकसर का करायची? फ्युचर मध्ये काहीतरी घडणार आहे नेगेटिव्ह म्हणून पैसे हवेत म्हणून. But एक्झॅक्टली now, like I have seen you all growing, I mean, there's planning for everything, right? You have या money to enjoy, you have money to invest, you have money to buy new things, you have money for future things that what you want to buy किंवा future मध्ये जे काही करायचंय त्याच्याकरता. And all this is so sorted. And emotionally also, I don't think now money is a issue anymore. नो नॉट एट ऑल. सो हे तेच आधी पहिलं असं वाटायचं काही सॉरी. पैसा म्हटलं की भीतीच वाटते ना पहिले, हो कॉन्स्टंटली. But now ते money बरोबर. is a part of life and which you enjoy actually. एक्झॅक्टली. सो आधी काही गोष्टी होत्या असं वाटायचं अरे फक्त श्रीमंत लोकच ते अफोर्ड करू शकतात किंवा दिस इज नॉट आर कप ऑफ टी फॉर एक्झाम्पल गोइंग टू स्पास सॉनास किंवा थर्मल बाथ वगैरे अँड वी स्टार्टेड डुईंग दॅट अँड ऍक्च्युली स्पीकिंग इट डज नॉट कॉस्ट मच ॲज वी थिंक. आणि तिकडे गेल्यावर ती जी लक्झरी असते किंवा तो एक्सपिरियन्स असतो ते खूप मॅटर करतं किंवा वी बोथ लव्ह टू ट्रॅव्हल अ लॉट सो आम्ही खूप एक्सप्लोअर करत असतो प्लेसेस अँड दिस एव्हरीथिंग इज जस्ट फॉर आर सेल्फ. आय मीन हे कुठेच सोशल मीडियावर जात नाही किंवा कोणाला सांगण्यासाठी नसतं दिस इज जस्ट फॉर आर सेल्फ. सो ती मेंटॅलिटी जे इंटरनल शिफ्ट झालंय इन ऑल ऑफ दॅट. Deservability. एक्झॅक्टली. सो ती खूप भारी वाटते म्हणजे मजा येते हे सगळं अनुभवताना. अँड दिस वॉज फायनान्शियल म्हणजे मी ह्याच्याबद्दल पण सांगेन रिलेशनशिप्स बद्दल की स्वतःबद्दलचे जे स्वतः सोबतचे जे रिलेशन आहे ते खूप चांगलं झालंय किंवा there's a lot of improvement which has happened over the years. So I have stopped people pleasing and people fearing. सो आधी असं व्हायचं रिलेटिव्ह मध्ये किंवा इवन ॲट वर्क ट्राईंग टू प्लीज पीपल फॉर समथिंग्स अँड नॉट से नो. सो हे जमतंय आता प्रायोरिटायझिंग की आता हा मी स्वतःसाठी काहीतरी आता करायचा प्रयत्न करते आय नीड दिस टाइम फॉर माय सेल्फ आणि आय नीड दिस टाइम दॅट्स इट. म्हणजे आय एम सॉरी आय एम नॉट डुईंग दॅट टू डिस्टर्ब यू बॉदर यू इन एनी वे समोरचा पण तो माझा वेळ आहे आणि आय वॉन्ट दॅट टाइम फॉर माय सेल्फ. आणि Very nice. इथे कुठेच कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही करत आहे. पण तो जर शिफ्ट झाला ना तेवढा शांत केलं त्यांनी बऱ्याच गोष्टी आणि खूप भारी वाटतं. आणि सारंग फॉर एक्झाम्पल ही गोज फॉर अ लॉट ऑफ बिझनेस ट्रिप्स बिकॉज ही शिफ्टेड फ्रॉम दिस प्रोजेक्ट मॅनेजर टू अ ग्लोबल हेड पोझिशन सो ही हॅज टू ट्रॅव्हल अ लॉट. सो त्यावेळी एकटं राहताना म्हणजे आधी असं वाटायचं एकटं कशी राहू ऑलरेडी लांब आहे जर्मनीत विथ अ व्हेरी लिमिटेड फ्रेंड सर्कल आणि त्यात पण एकटं राहणं म्हणजे मेंटली तो खूप त्रास द्यायचा पण आता जेव्हा मी राहते आणि राहू शकते. आय रिमेंबर उन्मेष सरांना तुम्ही एक एक्झाम्पल दिलं होतं की त्यांचा बिझनेस आहे अँड द फॅमिली हॅज टू सपोर्ट द बिझनेस इट द पर्क्स अँड द डिप्स यू बोथ हॅव टू एन्जॉय दॅट. सो
तो क्लिक झाला तिकडे मला. अँड वेन ही हॅज शिफ्टेड टू अ मच बिगर पोझिशन, आय मीन आय एम रिअली प्राऊड की तो या यंग पोझिशनला ते करू शकलाय. सो आय हॅव टू सपोर्ट हिम नाव. आणि 15 दिवसाचाच तो प्रश्न आहे. सो आय बी वेर आय एम, आय लेट हिम बी वेर ही इज. आणि एकदम पीसमध्ये चालू असतं. मी माझं आर्ट क्राफ्ट काहीतरी करत असते. आय कुक, आय गो फॉर मूवीज अलोन. मी घरी असताना कधी मूवी बघत नाही, पण एकटीच अशी जाते. और मजा येते म्हणजे हे सगळं करताना मला. आणि माय गॉड, आय एम सो प्राऊड ऑफ यू. स्नेहा, दिस इज अ रिव्हर्स कंडिशन की आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपण बोललोय यू आर एक्झॅक्टली. ओव्हरवेल्मिंग अँड क्राईंग एव्हरी टाइम, आणि आज या तुझं सगळं ऐकताना आय फील सो ओव्हरवेल्ड. म्हणजे आय फील लाईक आय सीन यू सो यंग यार. या अँड युअर जर्नी, आय मीन इट्स लाईक आय हॅव सीन इट थ्रू एव्हरी स्टेप. आय फील व्हेरी प्राऊड. थँक्यू सो मच. आणि हे सगळं तुमच्यामुळेच आहे. म्हणजे म्हणजे मला आठवतं आम्हाला यू वर माहित. सो टिमिड ॲज अ पर्सनॅलिटी, आय असं नो. घाबरलेली कायम असं. पण द कॉन्फिडन्स जे आज तुझ्यामध्ये आहे, जो सेल्फ वर्थ तू डिस्प्ले करतेस, आणि त्याच वर्थचं काम तू तिथे जाऊन करतेस, इट्स नॉट इझी. सी, कोणालाही आपली ही सगळी स्टोरी आपण एक 30 मिनिटामध्ये सांगतोय, पण हा सगळा प्रवास 7-8 वर्षांचा आहे. हो सो हो हो. म्हणजे तिथे जाऊन त्या सगळ्या कल्चरला अडॅप्ट होऊन तिथलं सगळं येस. हे करणं, आणि आज सिक्युरिंग such an important position in a job there, it was not easy. पण आणि आय एम सो आय एम प्राऊड. नॉट सेइंग की आय कॅन डू दिस ऑलवेज. म्हणजे नॉट एव्हरी सिच्युएशन आय कॅन व्हॉट यू से लाईक बी म्हणजे बी द वे आय एम पोर्ट्रेइंग नाव. देर आर टाइम्स वेन आय कॅन नॉट. अँड आय हॅव लर्न टू बी ओके विथ दॅट. आणि ॲज यू ऑलवेज से की म्हणजे काही आलं की डिप येतो, पण त्या डिपमधून तुम्ही किती लवकर बाहेर पडता, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. अँड तो अवेअरनेस खूपच येतोय आता. म्हणजे गेल्या 3 वर्षात तर आय एम जस्ट लव्हिंग वॉट एव्हर इज हॅपनिंग. सो हे सगळं आहे. पण आय हॅव लर्न टू बी ॲट पीस विथ माय सेल्फ. आय नो मला अजून खूप स्वतःवरती काम करायचंय, बट त्या That's an पीसमध्ये राहते. ongoing process, so एक्झॅक्टली, that's a इट्स नेव्हर lifetime एंडिंग. project. इट That's a इज रिअली lifetime नेव्हर project. एंडिंग. सो खूप छान आहे हे सगळं. अँड रुटीन मधल्या काही गोष्टी म्हणजे असं आय गो टू वर्क ऑन सायकल अँड ट्रेन. आणि इथे स्नोफॉल वगैरे किंवा रेन्स असतात. सो आधी थोडं क्रिबिंग व्हायचं, अरे काय म्हणजे. पण आय डोंट प्रिफर बस, सो मी सायकल प्रिफर करते. आणि ह्यांनी मला ती सवय लावली आहे. सो आय एन्जॉय डुईंग दॅट. सो नो मॅटर द वेदर आय गो ऑन सायकल. आधी ते क्रिप व्हायचं, आता आय एम रिअली ओके विथ दॅट. आणि तिकडून तो सकाळचा जो पीस म्हणजे जो येतो, किंवा तिकडे जो शिफ्ट चालू होतो, दॅट रिअली मॅटर. स्मॉल स्मॉल ऍक्टिव्हिटीज मध्ये जे काही होतं. सो वेगळ्या Amazing. कुठल्याच वर्कआउटची गरज नाही पडत. ती Yes. 10-10 मिनिटाची सायकलिंग रोजची आय सायकल फॉर टप्प्याटप्प्यामध्ये. 50 किलोमीटर्स अ वीक, 50-60 Oh वगैरे wow, होतं. that's सो nice. Very, very good. when you see that it is small, but I do something. So I feel really, yeah, I'm doing some activity. Very nice. So yes, thank you very much for taking us through such intense and intimate details of your life. आणि ऑल द बेस्ट, लॉट्स ऑफ लव्ह. अँड हे असंच आपल्याला दरवर्षी पॉडकास्ट शूट करायचं. एक्झॅक्टली. सो So, आय रिमेंबर नेहमी आम्ही येतो तेव्हा इट वॉज ऑल अबाउट की अरे हे प्रॉब्लेम्स आहेत, आता काय करू. आणि दिस इयर वी ऍक्च्युली हॅड नथिंग वेन वी केम टू यू. so आणि आपण फक्त yeah, गप्पा मारल्या. आय वॉज सो हॅपी आफ्टर द सेशन. अरे म्हणजे भारी वाटतंय मला तुमच्याशी गप्पा ऍक्च्युली मारून. मी तुमचं नाव बघितलं इन द अपॉइंटमेंट डायरी, ह्यांना काय गरज आहे, म्हणजे व्हॉट इज इट टुडे. बट आय एम सो ग्लॅड की आपण किती वर्षांनी वी जस्ट मेट टू जस्ट शेअर आय नो. थॉट्स, अँड यु नो इट वॉज अमेझिंग. मला एक ऍड करायला आवडेल की आम्हा दोघांना इथे आल्यानंतर एक सारखा सेकंड डाऊट असायचा की आपण जर्मनीमध्ये आलोय. जर्मन आपली पहिली लँग्वेज नाही, दुसरी नाही, तिसरी पण नाही, इंग्लिश आहे. तर ते सगळं असताना का म्हणजे कसं इथे मॅनेज होणार. आणि मग एक एक स्टुडंट असल्यापासूनच तो एक असा कमीपणा वाटतो की अरे मी ह्यांच्यासारखं भारी जेवण कधीच नाही बोलू शकत, आणि मॅनेजमेंट पोझिशन म्हणजे विसरूनच जावं. Just be as good as possible in whatever field you are doing and manage yourself in the life. पण ही पण आली इथे मास्टर्ससाठी नाही, डिपेंडंट विजा असतो. फॉर्च्युनेटली शी इज अलाउड टू वर्क. पण तो सगळा जो बिलीफ सिस्टम असतो की आर्किटेक्ट्स आर पेड लो, किंवा त्यांना इंजिनिअरिंग सारखी भाडी नाही मिळत, किंवा 100% जेवणमध्ये करावं लागतं, आणि हे सगळे ब्लॉक्स बाजूला करून म्हणजे त्याच्यावरती काम This करून. is all tapping statements that we have done. You know, working on these belief systems is what actually we have done. हो. आणि त्या ह्याच्यात वी फाउंड अ रिअली ग्रेट शिफ्ट इन
म्हणजे असं बघताना करताना रॅपिंग करताना आपण डू अँड फॉरगेट अबाउट इट अशा ह्याच्यात करून ते 1 वर्षानंतर बघतो मी आता गेल्या नॉट 16 वर्ष पण 10 वर्ष वगैरे जे काही डायरी मेंटेन असेल त्याच्यात मी बघतोय तर 99% ऑफ द ड्रीम्स दॅट आय हॅड विशेस दॅट आय हॅड वेर फुलफिल्ड. म्हणजे मी त्यातलं काही वाचून दाखवू शकतो की द मोस्ट कम्पॅटेबल जॉब एनेबल मी टू लर्न ग्रेट थिंग्स अबाउट इंडस्ट्री अँड बिझनेस. मग रिस्पेक्टेबल सॅलरी दॅट आय सगळे लोन्स वगैरे फेडणं ऍब्सोल्युटली सगळे. पहिले 2-3 वर्ष जेव्हा कमवतोय तेव्हा मी असं होतं की ठीक आहे इन्व्हेस्ट करायचे कसे कुठे काय आणि ते राईट मॉड्युलिटी कसं समोर येणार आणि त्याच्यात आपण करू. अदर दॅन FD काय माहित नव्हतं अदर दॅन आई बाबांनी केलेले हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट काय माहित नव्हतं पण आता वी केम अक्रॉस दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटीज इथे Yes. गुड डिसेंट ROI चे इन्व्हेस्टमेंट करता येतात इंडियामध्ये पण युरोमध्ये पण. आणि माय जॉब एनेबल्स मी टू ट्रॅव्हल ओव्हर द वर्ल्ड हे मी 2018 मध्ये कधी लिहिलं असेल. आणि No समहाव energy goes waste. It just takes time येस. to हा gather mass. हा म्हणजे इंडियात असलेल्या लोकांना कधीतरी ऑन साईट युरोप किंवा अमेरिकेत जायला मिळावं की दे फील अ गुड टॅग की काहीतरी मी करून अचीव्ह केलंय. तर माझ्यासाठी ते ऑन साईट असं होतं की मी जर्मनीत आलोय ठीक आहे इट वुड बी इवन नायसर टू बी ऑन साईट इन द प्रोडक्शन साइट्स विजिट डिफरंट कंट्रीज अँड हॅव दिस काइंड ऑफ लर्निंग इंटरनॅशनल. तो एक मी 18 मध्ये लिहून ठेवलेला आणि परफेक्ट टायमिंग विथ विच आय एम रिसिव्हिंग एव्हरीथिंग बाउंड्रीफुली. सो अशी काही स्टेटमेंट्स मी लिहून ठेवले ते अगदी ओल्ड 2-3 जुन्या डायरीज मध्ये आणि ते मी काल वाचून काढत होतो तर आय केम अक्रॉस सो मेनी थिंग्स दॅट हॅव बीन अकम्प्लिश्ड अननोईंगली. Yes. आणि वी And वी many more to समटाइम्स come. टेक इट फॉर ग्रांटेड. And many, many more to come येस. actually. हो येस. होपफुली थँक्यू. आणि दोघं मनी उपासना करतोय ना ते खूपच बेनिफिशियल आहे म्हणजे वी टॉक ऑन द सिमिलर लाईन्स आणि सगळ्याच गोष्टी मॅच होतात ना वी वर्किंग टुवर्ड्स द सेम गोल. खूपच मस्त आहे ते सगळं. समटाइम्स इट आय वुड गिव्ह अन एक्झाम्पल या समटाइम्स असं होतं की मेन वुमेन रिलेशनशिपचं फॉर एक्झाम्पल ऋणानुबंधचं. सो मी जर सारंगला 4 कामं सांगितली तो म्हणतो नो आय कॅन डू ओनली वन थिंग ऍट अ टाइम. सो अशा काही गोष्टी Literally. होतात चेष्टा नाही नाही चेष्टात होतात त्या गोष्टी पण मज्जा That's आहे nice. सगळं वी रिअली हॅपी दॅट वी डू इट टुगेदर आणि खूपच बेनिफिट आहे ते. It's so अँड beautiful na, that you fall in love with life itself. हो येस. येस. हो. डेफिनेटली. आणि एक एक वी लुक फॉरवर्ड टू डिसेंबर जानेवारी जेव्हा असं कळतं की हा मनी उपासना येणार आहे. आणि वेन वी कमिट आवर सेल्फ की हा अॅन्युअल पॅकेज घेऊया अँड ट्राय टू मेक द ऑन साईट प्रेझेन्स फॉर शिवोहम जेव्हा केव्हा Yes. ते होईल. आणि ते सहज घडून येतं. म्हणजे आय हॅव सीन सो मेनी चेंजेस दॅट हॅपन. मग पासपोर्ट दे विजा हे दे हे कर ते कर अशा बऱ्याच गोष्टी आणि त्यात बिझनेस ट्रिप अरेंज कर इन अ वे की मी पुण्यात त्यावेळेला अवेलेबल असेल. सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित प्लॅन करायचं ठरवलं असं तरी झालं नसतं पण समहाव ते बिगिनिंग ऑफ द इयरला ते कमिटमेंट दिलं की हा लेट्स डू अॅन्युअल पॅकेज दिस टाइम. आणि जे काय व्हायचं ते घडून येईल आणि विल मॅनेज टाइम फॉर दिस विल मॅनेज प्रायोरिटी फॉर दिस मॅनेज प्रायोरिटी फॉर एक्सपिरियन्सिंग लक्झरी असेल नॉट लक्झरियस हॉटेल पर से बट लक्झरियस एक्सपिरियन्सेस टू डू सम ऍक्टिव्हिटीज वगैरे वगैरे. मग टू डू मनी उपासना आणि शिवहोम इन प्रेझेंट. आणि खरं सांगतो मी शिवहोम पहिल्यांदा केलं त्याच्या आधी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बहुत EFT2 किंवा सप्तचक्र वगैरे असायचं. तर बिईंग देअर आणि ऑलरेडी नोईंग की एवढे सगळे लोक आपापले एक्सपिरियन्सेस शेअर करून झालेले आहेत आणि त्या ह्याच्यात मी ऑलरेडी फील कनेक्टेड टू दॅम. म्हणजे ॲज अ सप्तचक्र शुद्धी क्रिया सॉरी समृद्धी साक्षात्कार बुक 1-2 हे मी आय टुक इट टू द हार्ट फॉर सो मेनी इयर्स. ऑडिओ बुक कारमध्ये नेहमी ऐकत असतो आणि त्याच्यात जेव्हा तो कॅम्पमध्ये जायला मिळणार आणि तो जो असा आनंद असतो तो मला तिथे शिवमला इन पर्सन येऊन वाटतो. खरंच. म्हणजे मेनी पीपल That is से happy की वी answer. डोंट नो यू पण आय That is आय happy. हा तो बिलॉंगिंगनेस तो कनेक्टेडनेसचा फील एक नक्कीच जाणवतो. अँड सो आय वी वुड ऑल्सो अप्रिशिएट युअर एफर्ट्स की तुम्ही प्रॅक्टिस सेशन्सला एवढं म्हणजे हे करताय. इट रिअली हॅट्स ऑफ टू युअर डेडिकेशन की खूपच प्रयत्न करता टू एका लहान पोराला असं हा तू बस आणि कर आता अशा ह्याच्यात. आणि त्याच्यात इन्साइट्स पण इतके मस्त असतात वेर पीपल आस्क क्वेश्चन्स अँड वी रिअली गेट अ लॉट ऑफ इनपुट्स. अँड
समटाईम्स कुणाचं तरी काहीतरी क्लिक होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल केदारने एक्झाम्पल दिलं होतं इन लास्ट पॉडकास्ट अबाउट कन्सिस्टन्सी, आणि मी तेव्हा तेव्हा कमेंट पण केलं होतं about saying ki, yes, I would try to do that. And that is what I tried to do last year, being consistent. And it was really magical. म्हणजे, I should thank him again. I should write to him and tell him that ki, your one word. These podcasts are so inspiring. म्हणजे केदार्स पॉडकास्ट, मंदार दुबळेच पॉडकास्ट, त्यांचं Exactly. किती लोक रिपीटेडली ऐकतात हे पॉडकास्ट. सो Yes. नाव दिस पॉडकास्ट इज ऑल्सो गोना हेल्प सो मेनी पीपल हु आर स्टक Hopefully. and who are living with a list of dreams but don't know where to start from. And now with शिवमची अंडरस्टँडिंग आय एम रिअली एक्साइटेड की आता म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स आता प्रॉब्लेम्स राहिले नाहीयेत. इट इज ऑल हिअर. सो दे आर गॉन नाव. सो आता कसं होणार आहे, आय एम रिअली एक्साइटेड फॉर दॅट. Very लेट्स nice. सी. Yes, थँक यू सो so मच thank फॉर you दिस थँक यू सो मच. ऑपॉर्च्युनिटी. very much for all of this. And I really appreciate, I'm all praises for both of you. There's थँक यू nothing, सो मच. just love थँक यू. for both of you. थँक थँक यू यू सो सो मच. मच. Chalo, see you. Bye चलो. bye. Have a great evening. बाय. यू टू. Bye. बाय. बाय.